कुणाल प्रदीपच्या घरी झोपतो. सकाळी दोघेही सोबत उठतात. प्रदीपची तब्येत बरी होती म्हणून कुणाल घरी जायला निघतो. तो घरी येतो. प्रिया आणि सुनंदा काकी नाश्ता करत होत्या. कुणाल आल्यावर प्रियाला खूप आनंद होतो. तो तिला इग्नोर करून रूममध्ये जातो. प्रियाने रागाने हाताच्या मुठी आवळल्या. इथे राग काढून काहीच उपयोग नाही प्रिया. सुनंदा काकी तिला सल्ला देतात. त्याच्या रूममध्ये जा. प्रिया रूममध्ये जाते. तो फ्रेश व्हायला गेला होता. ती पायावर पाय ठेवून बेडवर जाऊन बसते. तो बाहेर येतो. तो शर्टलेस होता. प्रिया त्याच्याकडे एकटक बघत होती. प्रियाला तेथे बघून त्याला साक्षीची आठवण झाली. जेव्हा तो शर्टलेस होता तेव्हा साक्षी रूममध्ये कॉफी घेऊन आली होती. तिने तिच्या डोळ्यांवर हात ठेवून डोळे झाकले होते. किती लाजत होती. त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तो मला पाहून हसला असे प्रियाला वाटले. ती मनात खूप खुश होते. ती जाऊन त्याला मिठी मारते. तो तिला बाजूला सारतो. कुणाल, तुझं लग्न झाल्यापासून बघते मी तुला. आपण दोघे पहिल्यासारखं माझ्याजवळ येतच नाही. लग्न करणार आहोत ना? कधी करायचं लग्न आपण? प्रिया लाडात येऊन बोलत होती. त्या फडतूस साक्षीला कधी डिवोर्स देणार आहेस? ती येत नाही तोपर्यंत मी तुझ्याच रूममध्ये राहणार कुणाल. ती आल्यानंतर तुमच्या दोघांचा डिवोर्स झाला पाहिजे. त्या मूर्ख साक्षीला प्रेम म्हणजे काय माहिती आहे? प्रिया तुच्छतेने बोलते. कुणाल त्याचा राग कंट्रोल करत होता. कुणाल, ती साक्षी आल्यावर मी तिला सांगणार आहे. आमच्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तू आमच्या आयुष्यातून निघून जा. प्रिया त्याच्या छातीवर हात फिरवत बोलते. त्याने रागाने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. प्रिया म्हणत तो जोरात तिच्या कानशिलात देतो. ती घाबरून गालाला हात लावून उभी राहते. प्रिया, परत जर तुझ्या तोंडात साक्षीचे नाव आले तर तुला खूप महागात पडेल. आपल्या दोघात तिला का मध्ये घेतेस तू? आणि डिवोर्सची गोष्ट आमच्या दोघात आहे. आम्ही दोघं बघून घेईन. तुला मध्ये बोलायची काहीच गरज नाही. तो रागात तिचे जोरात दंड धरून बोलत होता. कुणाल, माझे हात दुखायला लागले आहेत, सोड. मला त्रास होत आहे. ती रडत बोलते. होऊ दे ना त्रास जरा. या तोंडातून माझ्या साक्षीचे नाव काढलेस कसे? तो दातावर दात घट्ट रोवून बोलत होता. त्याचा असला अवतार बघून प्रियाला खूप भीती वाटते. कुणाल, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? ती रागाने बोलते. तो माझा भूतकाळ होता प्रिया. आता माझे लग्न झाले आहे. मी साक्षीसोबत 7 फेरे घेतले आहेत. साक्षी माझ्यासाठी सर्व काही आहे. तो चिडून बोलत होता. सारखं काय लावलंय साक्षी साक्षी? त्या साक्षीमध्ये एवढं काय आहे कुणाल जे माझ्यात नाही? ती त्याचा हात झटकून रागात मोठ्याने बोलत होती. कुणाल, प्रिया, आवाज खाली. हे माझं घर आहे. तुला जाणून घ्यायचं आहे साक्षीबद्दल ना? तिच्यात काय आहे? तर मग एक. छोट्या छोट्या गोष्टीत तिला आनंद मिळतो. कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. तुझ्यासारखे बुरसटलेले विचार नाहीत तिचे. कुणाल साक्षीबद्दल भरभरून बोलत होता. तुझ्यासारखी ती नाही ज्याच्याकडे पैसा जास्ती त्याच्या मागे मागे फिरणे. तू कशी आहेस ते मला पूर्ण समजले आहे प्रिया. तुला काय वाटलं हा मिस्टर कुणाल सरांजामे तुझ्या प्रेमात फसेल? तो ज्या दिवशी प्रियाला शॉपिंगला घेऊन गेला होता त्या दिवशीची CCTV फुटेज तिला दाखवतो. प्रिया, तू मला खूप हलक्यात घेतलंस. तुला काय वाटलं मी तुझ्या प्रेमात खूप आंधळा झालो आहे? अगं, एकेकाळी मी तुझ्यावर जीव ओवाळून टाकत होतो. पण सत्य कधी ना कधी वर येतं. कुणाल हसत बोलतो. प्रिया भीतीने त्याच्याकडे बघत होती. बोल ना आता. आता काय दात खिळी बसली तुझी? कुणाल बोलतो. कुणाल, खूप महागात पडेल तुला. आणि त्या फडतूस साक्षीला तुझ्यापासून दूर करणारच. ती भीतीने रागात खूप काही बोलत होती. खूप बोललीस. माझं साक्षीवर खूप प्रेम आहे. या घराकडे नजर वर करून देखील बघायचं नाही. आणि माझ्या साक्षीवर तुझी सावली देखील पडू देणार नाही. तो रागात तिच्या हाताला धरून तिला बाहेर ओढत नेतो. काय झालं कुणाल? सुनंदा काकी घाबरून बोलतात. तो काही नाही असे रागात बोलतो. प्रियाला दरवाजातून बाहेर ढकलून देतो. तिच्या तोंडावर जोरात दरवाजाचे दार लावून घेतो. कुणाल, आता तू मला स्वतः या घरात आणशील. तीही माझ्याशी लग्न करूनच. प्रिया रागात बोलते. तेथून निघून जाते. सकाळी साक्षी जरा उशिराने उठते. ती फ्रेश होऊन खाली येते. खाली खूप गोंधळ चाललेला होता. नीतू आणि मामाच्या पोरी खूप मजा मस्ती करत होत्या. साक्षी जाऊन सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते. कुणालची आई मामी तिला ओवाळतात. कुणाल न आल्यामुळे तिला मनात खूप रडू येत होते. ती चेहऱ्यावर काही न दाखवता त्यांच्यात मिसळून गेली होती. तिचा वाढदिवस होता म्हणून सगळेजण फिरायला जातात.
फिरायला गेल्यावर एका मोठ्या झाडाखाली सगळेजण जेवायला बसतात. जेवण झाल्यावर सगळेजण थोडा वेळ विश्रांती घेतात. साक्षी आणि नीतू गप्पा मारत बसल्या होत्या. साक्षीला थोड्या अंतरावर खूप लोक दिसतात. ते त्यांच्याकडेच बघत होते. साक्षी खूप घाबरून जाते. नीतू, ती कोण माणसे आहेत? ती आपल्याकडेच बघत आहेत. मला खूप भीती वाटत आहे. साक्षी नीतूच्या हाताला धरून बोलते. नीतू हसायला लागते. नीतू, तू हसतेस काय? तुला भीती वाटत नाही? साक्षी बोलते. अगं वहिनी, ते कुणाल दादाने आपल्यासाठी बॉडीगार्ड पाठवले आहेत. नीतू हसत बोलते. त्यांना एवढीच काळजी आहे तर ते स्वतः का आले नाहीत? साक्षी बोलते. वहिनी, काहीतरी त्याला काम असेल म्हणून तो आला नसेल. नीतू साक्षीच्या खांद्यावर हात ठेवत बोलते. काम असेल? त्यांनी साधा एक फोनसुद्धा केला नाही. साक्षी रडत बोलते. वहिनी, तू रडू नको ना. आणि खरंच दादाला काम असेल गं. नीतू काळजीने बोलते. तू जा, मला थोडा वेळ एकटं सोड. साक्षी रडत बोलते. नीतूला काहीच समजत नाही. ती बाजूला येऊन कुणालला फोन लावते. हॅलो, बोल नीतू. कुणाल बोलतो. दादा, ती रडत बोलते. काय झालं? तू रडते का? कुणाल काळजीत बोलतो. दादा, तुझं काही काम असेल ते बाजूला ठेवून लवकर इकडे ये. नीतू रडत बोलते. नीतू, बोल लवकर, काय झालं आहे? मी तुझ्या बोलण्याची वाट बघतोय. कुणाल काळजीत बोलतो. दादा, तू आला नाही म्हणून वहिनी खूप रडायला लागली आहे. साधा तू एक फोनही तिला केला नाहीस. दादा, तिला किती वाईट वाटले असेल. तिचं रडणं काही थांबणं झालं आहे. मला काहीच सुचत नाही. नीतू रडत बोलते. तो फोन लगेच कट करतो आणि साक्षीला लावतो. साक्षी फोन वाजतो म्हणून फोन बघते. त्याचा फोन आलेला बघून तिला खूपच भरून येते. ती त्याचा फोन उचलत नाही. तो 2-3दा ट्राय करतो. ती उचलत नाही. तो कारमध्ये होता. तो एक दीर्घ श्वास घेऊन केसावरून हात फिरवतो. साक्षी, किती रडतेस? मला सुद्धा तुला बघायचं आहे. तो मनातच बोलत होता. तो 5 मिनिट तसाच विचार करत होता. नंतर त्याने कार खूप स्पीडने घेतली. इकडे साक्षी मनसोक्त रडून घेते. सगळेजण फिरून घरी येतात. साक्षी पण काही विचार न करता झोपी जाते. सगळेजण रात्री तिच्या बर्थडेची तयारी करत होते. रात्री सगळेजण खूप मस्तपैकी आवरून घेतात. ती पण नेटची साडी नेसून मस्तपैकी तयार होऊन आलेली होती. आज एकदम परीप्रमाणे दिसत होती ती. कुणालची आई तिची दृष्ट काढते. चला मग आता, छान डेकोरेशन झालेलं आहे. केक कट करूया, मला खायचं आहे. नीतू हसत बोलते. किती हावरट आहेस गं. कुणालची आई तिच्या डोक्यात टपली मारत बोलतात. साक्षीला अजूनही आशा होती की तो येईल. ती अजूनही त्याची वाट बघत दरवाजाकडे बघत होती. चलो वहिनी, केक कट कर. नीतू हसत बोलते. नाइलाजाने ती केक कट करायला घेते. तेवढ्यात तिच्या कमरेभोवती विळखा पडतो. तिला खूप आनंद झालेला होता. कारण कुणाल आलेला होता. त्याला बघून सगळेजण खुश होतात. केक कट करून कुणाल साक्षीला केक भरवतो. ती रडतच केक खाते. बर्थडे सेलिब्रेशन एकदम छान होते. सगळ्यांचे आनंदात गप्पा मारत जेवणे होतात. वहिनी, कुणाल आला आहे तर साक्षीच्या चेहऱ्यावर किती लाली चढती आहे बघ ना. कुणालची मामी हसून बोलते. कुणाल गालात हसतो. साक्षी पळतच किचनमध्ये जाते. कुणाल, तू नव्हतास तर एवढासा चेहरा करून बसली होती. कुणालची मामी बोलते. बरं चला, आज खूप थकलोय. चला जाऊया झोपायला. गुड नाईट म्हणत कुणालची आई निघून जाते. सगळेजण झोपायला जातात. साक्षी किचनमध्येच होती. साक्षी रात्र किचनमध्ये घालवायची आहे. कुणाल गालात हसत बोलतो. ते मी पाणी घेत होते. साक्षी अडखळत बोलते. कुणाल बाहेर निघून जातो. साक्षी पळत रूममध्ये जाऊन आतून लॉक करून घेते. कारण मॅडमला साहेबांचा खूप राग आला होता. तो बाहेरून येतो. रूमकडे जातो. त्याला रूम लॉक दिसते. तो गालात हसतो. साक्षी, दरवाजा उघड. तो 2-3 वेळा दरवाजावर थाप मारतो. आतून नो रिस्पॉन्स. साक्षी, मी तुझ्या बाबांना बोलवून आणतो. कुणाल हळू आवाजात बोलतो. अहो, तुमचा मला खूप राग आलेला आहे. माझ्या बाबांना मध्ये घेऊ नका. बाहेर जाऊन झोपा. ती रडत बोलते. बरं जातो बाहेर, पण तू रडू नकोस. कुणाल बोलतो. कुणाल तिथून निघून जातो. साक्षी उठून रडत बसते. तेवढ्यात कुणाल आतमध्ये येतो. अहो, मी तर रूम लॉक केली होती. तुम्ही आतमध्ये कसे काय आला? ती चिडून बोलते. साक्षी, या सगळ्यात तू एक गोष्ट विसरून गेली. कुणाल हसत बोलतो. कोणती? साक्षी डोळे पुसत बोलते. अगं, ही माझी रूम आहे. तुला माहितीच असेल, या रूममध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणीच येत नाही.
आणि या रूमच्या चाव्या माझ्याकडेच असतील ना? तो हसत बोलतो. साक्षी त्याला काहीच बोलत नाही. अंगावर ब्लँकेट घेऊन ती झोपी जाते. कुणाल तिच्या जवळ येतो. तो तिच्या मानेखाली हात घालून उठवतो. अहो काय आहे? मला झोपू द्या, ती रडत बोलते. साक्षी तुला खूप खूप सॉरी. आता उठाबशा काढू का? कुणाल तिला प्रेमाने समजवत होता. मला तुमचं सॉरी नको आहे. मला एकटं सोडा, ती रडत बोलते. तो 1, 2, 3 असे म्हणत तो उठाबशा काढायला लागतो. ती दुसरीकडे तोंड फिरवून घेते. 40पर्यंत त्याच्या उठाबशा होत आल्या. तिला आता सहन होईना. ती लगेच त्याच्या हाताला धरून बेडवर बसवते. गेला का नाही माझ्या राणीचा राग? तो तिला हसत बोलतो. साक्षी पाणी देतेस का? तो पाठीमागे सरत बोलतो. ती त्याला पाणी देते. तो पाणी पिऊन ग्लास तिच्या हातात देतो. ती त्याला काहीच बोलत नाही. दुसरीकडे तोंड करून झोपायला जाते. साक्षी अजून राग गेला नाही का? तो तिच्या हाताला धरत बोलतो. कसा जाईल माझा राग सांगा ना? सगळ्यात आधी तुम्ही मला विश कराल असं मला वाटलं होतं, ती चिडून रडत बोलते. लग्नाच्या आधी माझा वाढदिवस बाबा लपून छपून घालत होते. घरात कोणालाच मी आवडत नाही. त्यामुळे माझ्या बाबा मला बाहेर कुठेतरी नेऊन माझा वाढदिवस साजरा करायचे. माझा हा वाढदिवस खूप छान झाला, पण तुम्ही नव्हता. मला खूप वाईट वाटले. ती रडत गॅलरीत जाते. मान्य आहे मला तुम्ही मला डिवोर्स देणार आहे, पण माणुसकीच्या नात्याने तरी मला विश केलं का? ती रडत बोलते. ती काय बोलत होती तिचं तिलाच समजत नव्हते. डिवोर्सचे नाव काढल्यावर त्याला खूप राग येतो आणि तिची बडबड पण बंद होईना. तो तिला जवळ ओढून आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवतो. तो सगळा राग तिच्या ओठांवर काढत होता. तो रागात खूप जोरात किस करत होता. ती त्याच्या छातीवर मारत होती. ती त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यापुढे तिची ताकद कमी पडत होती. शेवटी ती गप्प बसते. ती गप्प बसल्यावर तो किस करणं थांबवतो. तो बाजूला होऊन श्वासावर कंट्रोल करतो. तिच्याकडे तो बघतो. ती जोरजोरात श्वास घेत होती. डोळे पाण्याने भरलेले होते. तो तिला उचलून घेतो. ती दुसरीकडे तोंड करते. तिला आत घेऊन येतो आणि बेडवर झोपवतो. ती दुसरीकडे तोंड करून झोपते. मॅडम आज खूपच चिडल्या आहेत, तो गालात हसत बोलतो. कुणाल तुला आज मॅडमचा रुसवा काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे, तो तिच्याकडे बघत बोलतो. साक्षी लगेच गालात हसते. बायको बास की आता, उठाबशा काढल्या, सॉरी म्हणलो. आता काय करू? माझ्या राणीचा राग जाईल, तो तिच्या अंगावर हात टाकत प्रेमळ आवाजात बोलतो. ती लगेच रडत त्याच्या कुशीत शिरते. तो तिला कुरवाळत मिठीत घेतो. बायको किती रडतेस, तो हसत बोलतो. ती लगेच त्याच्या छातीवर मारते. अहो जा तिकडे, माझ्याशी बोलू नका. तुम्हाला बरोबर मला मनवता येतं, ती डोळे पुसत हसत बोलते. हो मिसेस कुणाल सरंजामे, मी यात माहेर आहे, तो तिचे गाल ओढत बोलतो. बरं साक्षी, तुला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तू व्यवस्थित माझं ऐकून घे, तो तिला कुशीत घेऊन सिरियसपणे बोलतो. साक्षी कुणालवर खूप चिडलेली होती. त्याने उठाबशा का काढेना, पण तिचा रुसवा घालवला. तसा कुणाल खूप हुशार आहे. साक्षी, तुला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तू व्यवस्थित ऐकून घे, तो तिला कुशीत घेऊन सिरियसपणे बोलत होता. तुमची गोष्ट परत सांगा. आधी माझं ते बर्थडे गिफ्ट द्या, ती उठून बोलते. आता काही खरं नाही. तिचं गिफ्टचं भूत कधी उतरणार काय माहीत, कुणाल मनात बोलत होता. अहो द्या ना माझं गिफ्ट, साक्षी त्याच्या दंडाला धरून बोलते. तो विचारातून बाहेर येतो. साक्षी अगं मी खूप गडबडीत आलो, त्यामुळे गिफ्ट आणायचं विसरून गेलो, कुणाल प्रेमाने बोलतो. मला काय सांगू नका, मला आत्ताच्या आता गिफ्ट पाहिजे, साक्षी हट्ट करत बोलते. साक्षी मी सकाळ देतो ना, कुणाल बारीक चेहरा करत बोलतो. मग सकाळीच माझ्याशी बोला, ती गाल फुगवून बोलते. कुणाल गालात हसतो. तो बाहेर निघून जातो. झाले हिचं रडणं चालू. थोड्या वेळाने तो आत येतो. मॅडमचं मुसमुसणं चालू होतं. बायको उठ, लगेच डोळे वाहायला चालू करते. नाही आधी माझे गिफ्ट द्या, ती हुंदके देत बोलते. बरं उठून गिफ्ट कोण घ्यायचं? साक्षी. ये तुम्ही मला गिफ्ट आणलं, ती खुश होते. ती उठून त्याच्या गळ्यात पडते. साक्षी आज तू खूपच लाडात आली आहेस, असं तुला वाटत नाही, तो मुद्दाम तिला चिडवण्यासाठी बोलत. अहो मला नको तुमचं गिफ्ट, ती बेडवर हाताची घडी घालून उभा राहून बोलते. बायको, तो तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवून, आता तुम्ही लाडात आला नाही का, ती गाल फुगवून बोलते. तो बेडवर चढतो. अहो सोडा मला, ती रागात बोलते. तो तिला उचलून घेऊन खाली झोपवतो.
तू हसणार नाही? तो गालात हसत बोलतो. ती काहीच बोलत नाही. बरं, धर तुझं गिफ्ट. कुणाल एक बॉक्स तिच्यासमोर धरून बोलतो. ती लगेच खुश होऊन त्याच्या हातातील बॉक्स घेते. किती हावरट आहेस ग? कुणाल बोलतो. अहो, ती रागात ओरडते. अगं ओरडू नकोस, आता सगळं घर जागं करायचं आहे का? तो खोटं खोटं रागवत बोलतो. ती बॉक्स घेऊन गॅलरीत जाते. तो गालात हसतो. ती जाऊन बॉक्स खोलत होती. तो तिच्या पाठीमागे हाताची घडी घालून उभारतो. ती बॉक्स खोलते, त्यात एक पेपर असतो. ती संपूर्ण पेपर वाचून रडायला लागली. ती पाठीमागे वळून बघते तर कुणाल उभारलेला होता. कुणाल तिला मिठीत येण्यासाठी दोन्ही हात तिच्यासमोर करतो. ती जाऊन त्याला मिठी मारते. अहो, सगळ्यात बेस्ट आणि खास असं मला गिफ्ट तुम्ही दिलं. ती हुंदके देत बोलत होती. साक्षी, तू खुश तर मी खुश. कुणाल तिला घट्ट कवटाळून बोलतो. अहो, घरातील सगळे काहीतरी बोलतील ना? ती विचार करत बोलते. साक्षी, तू घरातल्याचं टेन्शन घेऊ नको, मी आहे ना? तो तिच्या केसावरून हात फिरवत बोलतो. बरं, अजून एक बॉक्स आहे, तो उघडून बघ ना, तो तिला बोलतो. हेच गिफ्ट माझ्यासाठी लाख मोलाचं आहे, मला आणखी काही नको. ती हसत बोलते. प्रिया तर कितीही शॉपिंग करू दे, पण तिचं कधी मन भरलं नव्हतं. सारखं हे पाहिजे ते पाहिजे चालूच असायचं. पण साक्षी एवढ्याशा गिफ्टला किती खुश होऊन गेली, तो मनात विचार करत होता. अहो, साक्षीच्या आवाजाने तो भानावर येतो. साक्षी, बघ तर काय आणलं आहे तुझ्यासाठी मी, कुणाल बोलतो. ती बॉक्स उघडून बघते. त्याने नवीन डिझायनर खूप महागातलीच तिला साडी आणली होती. अहो, इतकी महागाची साडी कशाला आणली? ती कपाळावर हात मारत बोलते. साक्षी, मी तुला गिफ्ट आणलं आहे. तो बारीक चेहरा करून बोलतो. अहो, बरोबर आहे तुमचं, पण मला इतकी डिझायनर साडी आवडत नाही. तुम्ही सिंपल साडी आणली असती तर रोज नेसली असती ना मी. ती साडी बॉक्समध्ये ठेवत बोलते. मग आता तू ही साडी नेसणार नाही? तो बारीक चेहरा करत बोलते. नाही हो, नेसणार की साडी, ती हसत. तो खुश होतो, पण कधीतरी ती त्याला खुश बघून बोलते. तो मनातच कपाळावर हात मारून घेतो. तो तिला उचलून घेतो. मला तुम्ही सारखं उचलून का घेता? मी काय लहान बाळ आहे? ती तोंड वाकड करत बोलते. तिची रिॲक्शन बघून त्याला खूप हसू येते. बरं, आता शांत झोप, खूप उशीर झाला आहे, तो बोलतो. अहो, मी काय लहान मुलांसारखी मस्ती करते का? शांत झोप असं म्हणता, ती बोलते. साक्षी, तो चिडून बोलतो. साहेब आले पहिल्या वळणावर. ती रागात दुसरीकडे तोंड करून झोपते. तो पण झोपी जातो. त्याला मी सोडणार नाही, मला कणफाटात देतो का? कुणाल, बघच मी तुझं आयुष्य कसे बर्बाद करते, प्रिया अडखळत बोलत होती. प्रिया, तुला खूप चढली आहे, एक मुलगा तिला बोलतो. अरे, त्या कुणालला मी सोडणार नाही, प्रिया तोंडात येईल ते बडबडत होती. ती बडबड करतच त्या मुलाच्या अंगावर कोलमडून पडते. तो तिला घेऊन घरी जातो. साक्षी सकाळी उठून फ्रेश होऊन खाली जाते. सगळेजण चहा पीत गप्पा मारत बसले होते. साक्षी पण त्यांच्यात सामील होऊन जाते. कुणाल पण थोड्या वेळाने खाली येतो. तो नाश्ता करायला बसतो. कुणाल, मी काय म्हणते, कुणालची आई बोलते. काय ग आई, बोल ना, कुणाल पोहे खात बोलतो. अरे, तू आणि साक्षी दोघेजण बाहेर फिरून या, कुणालची आई हसत बोलते. बाहेर तिच्याशी बोलण्यासाठी वेळ पण मिळेल, तो मनात विचार करत होता. कुणाल, मी काय विचारते, आई बोलते. तो लगेच भानावर येतो. हा आई, ती जर येत असेल तर माझी काहीच हरकत नाही, कुणाल साक्षीला डोळा मारत बोलतो. जा साक्षी, तू आवरून ये, कुणालची आई तिला बोलते. ती लाजून पळतच रूममध्ये जाते. कुणाल खाली तिची वाट बघत बसतो. थोड्या वेळाने ती खाली येते. सगळेजण तिला आवसून बघत असतात. ती लाजून गोरीमोरी होते. ती येऊन सगळ्यांच्या पाया पडते. कुणाल तिला डोळे विस्फारून बघत होता, कारण त्याने तिला गिफ्ट दिलेली साडी नेसून ती खाली आली होती. केस मोकळे सोडले होते, वन साईड पदर सोडला होता. कुणालची आई तिची नजर काढते. वहिनी, आज तू खूपच छान दिसत आहे, नीतू तिला येऊन मिठी मारत बोलते. साक्षी खूपच लाजत होती. कुणाल तर तिला एकटक तिला पाहत होता. बरं, जा, तुम्हाला माघारी यायला उशीर होईल, कुणाल बाहेर जाऊन त्याची बुलेट काढतो. साक्षी डोळे मोठे करून बघते. अहो, कार घ्या ना, ती बोलते. तो गालात हसतो. अहो, मला साडीमुळे बुलेटवर बसता येणार नाही, ती वैतागून बोलते. बायको, बस लवकर, आणि मी असताना तू टेन्शन का घेते, तो हसत बोलतो. ती हळूच बसते. तिला खूप भीती वाटत होती. पहिल्यांदा असं काही घडलं होतं. ती व्यवस्थित बसते. बायको, नीट पकड मला, नाहीतर पडशील,
तो आरशातून तिला पाहत बोलतो. ती काहीच बोलत नाही. पुढे जाऊन कुणाल जोरात ब्रेक मारतो. ती भीतीने त्याला घट्ट मिठी मारते. आता बघ कशी व्यवस्थित बसली तू, तो गालात हसत बोलतो. तुम्ही मुद्दाम करता ना, ती चिडून बोलते. तिला चिडलेलं पाहून तो एका पार्कजवळ बुलेट थांबवतो. ते दोघे एका बाकड्यावर बसतात. साक्षी, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तो डायरेक्ट मुद्द्याचं बोलू लागला. बोला, ती इकडे तिकडे बघत बोलते. साक्षी, कुठून सुरुवात करू तेच कळेना झालं आहे, तो टेन्शनमध्ये बोलतो. अहो बोला, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते, साक्षी बोलते. साक्षी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग राणी. इकडे यायच्या आधी माझं प्रियाशी भांडण झालं होतं. ती कशी आहे ते कळलं आहे मला. प्रियाने मला धमकी दिली, हे साक्षीला आणि तुला वेगळं करणार आहे म्हणून. कुणाल सिरियसपणे बोलतो. साक्षी, मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचं वागलो, तो बोलतो. साक्षी, कोणी काहीही माझ्या बाबतीत सांगू दे, तू कोणाचं ऐकायचं नाही. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तो तिच्या खांद्यावर हात टाकून बोलतो. साक्षी, तुला आत्ता काहीच कळणार नाही. साक्षी, मगापासून मी एकटाच बोलतोय, तू बोल ना. तुझ्या मनात काय आहे ते बिनधास्त बोल, तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो. तिचे डोळे पाण्याने भरले होते. अहो म्हणत ती रडत त्याला मिठी मारते. मला पण हेच पाहिजे होतं. माझ्या नवऱ्याने माझे खूप लाड करावेत, मला समजून घेतले पाहिजे, माझा हट्ट पुरवायचे. ती तिच्या मनात साठवून ठेवलेले सगळं काही नकळत बोलून जाते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.